श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे कार्तिकी एकादशी. या एकादशीला देव उठणे एकादशी असंही म्हटलं जातं. मराठी कॅलेंडरमध्ये चातुर्मास कालावधीचा विशेष महत्त्व दिलं जातं, ज्याची सांगता कार्तिक एकादशीने होते. मराठी वर्षातील सर्व एकादशी दिवसांपैकी कार्तिक एकादशीला विष्णू प्रबोधोत्सव किंवा विष्णूचा जागरण उत्सव यांच्याशी जोडल्यामुळे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी म्हणून ओळखलं जातो, तो दिवस चिन्हांकित करते ज्या दिवशी देव झोपतात असे मानले जाते. तर कार्तिकी एकादशी, ज्याला देवउत्थानी एकादशी म्हणून ओळखले जाते, त्यांच्या जागरणाचे प्रतीक आहे. 2024मध्ये कार्तिकी एकादशी मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपूरच्या यात्रेला हजारो भावभक्तिक येतात, त्याचप्रमाणे कार्तिक एकादशीला सुद्धा विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भावभक्तीत येत असतात. आणि आषाढी आणि कार्तिकी एकादशी दरम्यानचा जो काळ आहे त्याला चातुर्मास हा पाळला जातो, जो देवतांच्या रात्रीचे प्रतीक आहे. दक्षिणायन तर उत्तरायण हा देवतांचा दिवस मानला जातो. आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीमध्ये येते, म्हणून तिचे नाव देवशयनी एकादशी म्हटलं जातं. आणि या काळामध्ये भगवान विष्णू विश्रांतीच्या अवस्थेत प्रवेश करतात असे मानले जाते. तर कार्तिक शुद्ध एकादशीला, ज्याला प्रबोधिनी एकादशी देखील म्हणतात, ते एकादशीला भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेतून जागे होतात, म्हणून याला देव उठणे एकादशी सुद्धा म्हटलं जातं. पहा, एकादशी तिथीला तुळशी मातेला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण ती हरिप्रिय आहे. तिला विष्णुप्रिया, हरिप्रिया या नावाने ओळखलं जातं. तर पहा, विष्णूंची कोणतीही पूजा तुळशीशिवाय अपूर्ण आहे. तुळस जोपर्यंत आपण विष्णूंना अर्पण करत नाही तोपर्यंत त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. असं म्हटलं जातं की तुळशी ही वनस्पती जी आहे तर समुद्र मंथनातून जे अमृत निघालं, त्या थेंब खाली पडले, त्या थेंबातून ज्या वनस्पतीचा उदय झाला ती म्हणजेच तुळस. आपल्या सर्वांना माहीत आहे की तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळशी संदर्भात केलेले उपाय हे आपल्याला अगदी लाभदायक ठरत असतात. प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांना कोणत्याही प्रकारचे दोष, नजरबाधा किंवा संकट, अडचणी त्यांच्या जीवनामध्ये येऊ नये अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. हा दिवस अतिशय शुभ आहे आणि याच दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर यामुळे काय होईल की आपल्या मुलांवरती काही दोष लागलेले असतील, संकट, अडचणी आलेल्या असतील तर त्या दूर होऊन जातील. मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. पहा, भगवान विष्णू यांना समर्पित असणारी ही एकादशी तिथी मंगळवारी आलेली आहे. ही खूप मोठी एकादशी मानली जाते, त्यामुळे ह्या एकादशीचं व्रत घरातील प्रत्येकाने करायचं आहे. आणि भगवान विष्णू हे आपल्या सृष्टीचे चालक आहेत आणि त्यांची आपण जर काही सेवा, उपासना, उपाय जर केले तर ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला जे काही आपण मागू ते देत असतात. जो काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही एकादशीच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. एकादशी तिथीला तुळशीपत्र हे तोडली जात नाही.
किंवा तुळशीला स्पर्श देखील केला जात नाही. त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श न करता तिची पूजाही करायची आहे. पहा तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा हा उपाय करायचा आहे. हा उपायासाठी तुम्हाला 9 वाती तयार करायच्या आहेत. आता पहा ह्या वाती कशा तयार करायच्या आहे. यामध्ये तुम्हाला एक फुलवात तयार करायची आहे आणि बाकीच्या 8 ज्या वाती आहेत तर त्या तुम्हाला लांब तयार करायच्या आहेत. त्या वाती तुम्ही घेतल्यानंतर त्या वातींच्या तोंडाला तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे, फुलवातीला लावायचं आहे आणि बाकीच्या ज्या 8 वाती आहेत लांब त्यांच्या तोंडाला सुद्धा तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे. त्या तशाच सफेद तुम्हाला ठेवायच्या नाहीत. उपाय तुम्ही घरातील मुलं मुली या दोघांसाठीही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर त्यांच्या आई नसतान किंवा मग आजी आजोबा असतान तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर हा उपाय तुम्ही सुतक पिरियड्स या काळामध्ये तुम्हाला करायचा नाही. तर पहा तुम्हाला यासाठी एक दिवा लागणार आहे. तो तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकता. मातीची पंती घेताना थोडीशी मोठी घ्यायची आहे आणि या 8 वाती 8 दिशांना तुम्हाला लावायच्या आहेत. म्हणजेच तुम्हाला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य अशा 8 दिशांना करायचं आहे आणि जी फुलवात आहे तिचं तोंड तुम्हाला ब्रह्मांडाकडे म्हणजे आकाशाकडे करायचं आहे. आता पहा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकवरती हळद कुंकू अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे. आणि पहा तुम्हाला यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालता आलं तर नक्की घालायचं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्यामध्ये तेल तुम्ही घातलं तरी चालेल, परंतु थोडीशी हळद त्यामध्ये तुम्हाला घालायची आहे. तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी घेऊन जायचा आहे. तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि ह्या दिव्याला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूप ओवाळायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. ह्या 8ही वाती तुम्हाला लावायच्या आहेत आणि वरती जी फुलवात आहे ती सुद्धा तुम्हाला तिथे लावायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना आपल्या काही मुलांच्या अडचणी आहेत, संकट आहेत, तुमच्या ज्या इच्छा असतात त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहे. माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख अडचण संकट दूर होऊ दे, त्यांची खूप सारी प्रगती होऊ द्या, चांगल्या करिअर त्यांचं होऊ द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे जर एक लाल चुनरी असेल तर ती तुम्हाला तुळशीला ओढायची आहे आणि नसेल तर काही हरकत नाही, परंतु लाल चुनरी या दिवशी तुळशीला ओढणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे असेल तर नक्की लाल चुनरी तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथे बसून 5 लवंग तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचे आहेत. त्यातली 1 लवंग घ्यायची आहे हातामध्ये आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ती लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. परत दुसरी लवंग घ्यायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ती लवंग परत तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे. अशा 5ही लवंगा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. यानंतर तुम्हाला तुळशी मातेला 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ह्या 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता तुळशीपाशी प्रत्येकाच्या जागा नसते तर मग स्वतःभोवती तुम्हाला 5 प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्या मुलांच्या दुःख अडचणी संकट दूर व्हावे यासाठी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी समोर प्रार्थना करायची आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. या उपायाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो जो दिवा आहे तर त्या दिव्यामधल्या ज्या वाती असतील ते लवंग असतील त्यामध्ये तुम्हाला 1-2 कापराच्या वड्या टाकून त्या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि त्या तुम्हाला जाळल्यानंतर तिथेच तुळशीपाशी त्या फिरवायच्या आहेत. अशा पद्धतीने अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही एकदा करून पहा. तुम्हाला तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये नक्कीच बदल झालेले जाणवतील. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.